नमस्कार सगळ्यांनो, आपल्या स्वाद संवाद चॅनलवर मी वैशाली तुमचं स्वागत करते. कसे आहात तुम्ही? मस्त ना? मस्तच राहा. आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी. भेंडीची भाजी विविध प्रकारे केली जाते, पण आज जरा वेगळ्याच पद्धतीने मी तुम्हाला ही भेंडीची भाजी करून दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून कापडाने पुसून घेऊ. नंतर तिचे देठ कापून घ्यायचे. त्यानंतर या भेंडीला मध्ये चीर पाडून घ्यायची, म्हणजेच हिचे 2 पार्ट करायचे. त्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ व चिमूटभर हिंग टाकायचा आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. खरं तर मैत्रिणींनो, भेंडी ही सर्वांचीच फेवरेट भाजी आहे. त्यात लहान मुलांची तर खूपच फेवरेट भाजी म्हणजे भेंडीच असते. आता आपण भेंडी बाजूला ठेवू आणि 4 चमचे बेसन पीठ घेऊन ते पॅनमध्ये छान तांबूस रंगावर गरम करून घेऊया. थोडंसं तेल ॲड आपण यामध्ये करूया. याच्याने बेसन पीठ चांगल्या पद्धतीने भाजले जाते. हे बेसन पीठ भाजून झाल्यानंतर आपण याला बाउलमध्ये काढून घेऊ. थोडे गार करूया. गार झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा लोणच्याचा खार टाकूया आणि चांगलं मिक्स करूया. मी पाव किलो भेंडी घेतली होती, त्यामुळे मी याच्यामध्ये 1.5 चमचा लोणच्याचा खार टाकत आहे. तसेच थोडं तेलही टाकायचं आहे, लोणच्याचंच बरं का. आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया. 1 चमचा हळद टाकू, पाव चमचा हळद टाकू. 1 चमचा आमचूर पावडर टाकायची आणि थोडी कोथिंबीर टाकायची. आता आपण हा सर्व मसाला हाताने छान मिक्स करून घेऊया. सख्यांनो, या पद्धतीने तुम्ही एकदा भेंडी नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर लागते ही भेंडी. लहान मुलांना तर खूपच आवडेल. एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपण 2 मोठे कांदे घेऊ. कांदे छान धुवून घ्यायचे आणि उभे चिरून घ्यायचे आहे. कांदा चिरून झाल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेऊ, त्याही छान बारीक चिरून घेऊया. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकूया आणि त्या तेलामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा कलोंजी, पाव चमचा मेथी दाणा, पाव चमचा बडीशोप असं सर्व तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. वा वा वा, खूपच छान सुगंध सुटला आहे किचनमध्ये. आता या फोडणीमध्ये आपण कांदा परतून घेऊया. कांदा छान लाल रंगाचा परतून घेऊ. कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये आपण हिरवी मिरची चिरलेली टाकूया. माझ्याकडे मेथी दाणा नव्हता, त्यामुळे मी आता याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून घेते. कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर आपण जी भेंडी तयार करून ठेवलेली होती मसाला लावून, ती भेंडी आता या फोडणीमध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करूया.
भेंडी आपल्याला शिजण्यासाठी 5 ते 7 मिनटं लागतील. भेंडी आपण त्याच्यावर झाकण ठेवून छान हिला शिजवून घेऊया. भेंडी शिजून झाल्यानंतर भेंडीवर झाकण ठेवू. आता आपण झाकण उघडून बघूया. भेंडी छान शिजलेली आहे. वा, खूपच घमघमाट सुटलेला आहे किचनमध्ये. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल ही भेंडी. आता आपली भेंडी शिजलेली आहे. आपण त्यामध्ये जे बेसन पीठ तयार केलेले होते ते पेरून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊया. आणि याला 2 मिनटं परतून घेऊ. तसं तर आपण बेसन भाजलेलंच होतं, त्याच्यामुळे आता जास्त परतण्याची गरज नाही. आंबट, तिखट आणि कांद्याचा जो गोडवटपणा आहे हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तुम्हालाही खूप आवडेल आणि मुलं तर चाटून पुसूनच खातील ती भाजी. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.